तुमच्या अंतःकरणाला कळेल. त्यावेळेला तुम्हाला खरा सत्याचा, सत म्हणजे काय याचा अर्थ कळेल. तर श्रीकृष्णाने सांगितलेली ही भगवद्गीता ही अशी आहे. मोठं झाल्यानंतर 9वी-10वीला गेल्यानंतर तुम्ही वाचायचा प्रयत्न करा आणि त्यातला एक एक अर्थ जो आहे तो तुम्ही उलगडायला सुरुवात करा. दुसरं श्रीकृष्णाने आपल्याला आणखीन एक महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण श्रीकृष्णाच्या चरित्राकडे बघितलं तर तो तत्वज्ञ आहे. भगवद्गीता सांगितली म्हणून तो तत्वज्ञ आहे. त्यानंतर युद्ध कला त्याला माहिती आहे, तो क्षत्रिय आहे. दुधाचा व्यवसाय त्याचा आहे, म्हणजे तो यादव आहे. आणि राजसूय यज्ञात त्याने पत्रावळी उचलण्याचं काम, भोजनानंतर सगळ्या पत्रावळी उचलण्याचं काम त्याने स्वतःकडे स्वीकारलेलं आहे. म्हणजे हा परिपूर्ण माणूस आहे. तुम्ही तपासा आपल्याला, आपण असे परिपूर्ण आहोत का? हलकी सलकी कामं घरातली करायला आपल्याला आवडत नाही, ते आवडायला पाहिजे, तर आपण परिपूर्णतेकडे जातो. हे श्रीकृष्णाच्या चरित्रातनं आपण शोधायला हवं. मग आपण येतो मातृदिन आणि पोळा या सणाकडे. आता हा पोळा जो आहे, बैल पोळा, पुन्हा कृतज्ञता बैलाविषयी. तो शेत नांगरतो, वर्षभर कष्ट करतो आणि म्हणून शेतकरी हा एक दिवस त्याला समर्पित करतो. मातृदिनाच्या संदर्भात जी आपल्याला जन्म देते, जोजवते, चांगल्या वाईटाचे संस्कार देते, त्या मातेचं पूजन तर करायचंच आहे. पण एवढ्यावरच मुलांना आपण थांबायचं नाही. बाहेर पडलं की शाळा ही आपली माता आहे, म्हणून शाळेला अल्मा मेटर असं म्हणतात. मग समाजात जातो, समाज आपल्याला शिकवतो, संत आपल्याला शुचिता, प्रेम,
लागलंय की अरे आपल्या वहीमध्ये हे काय भांडार आहे, किती शिकलोय मी, काय काय मला मिळालंय. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला वाचायला पण हवं. चांगलं वाचन करा, स्वतःचं छोटंसं ग्रंथालय करा. वाढदिवसाला वगैरे घरात सांगा केक आणायचं तुम्हाला तर आणा, पण मला एक छान पुस्तक द्या. आणि अशी तुमची छोटी छोटी लायब्ररी बघायला आम्हाला बोलवा आणि ती पुस्तकं वाचा, नुसती कपाटात नका ठेवू. या निमित्ताने, या श्रावण महोत्सवाच्या निमित्ताने आज तुमची मनं सगळी आनंदलेली आहे. बाहेर फिरायला गेला, अगदी MIDC पर्यंत जा, किती छान दिसतात ते डोंगर, ती हिरवाई, अनेक रंग, हिरव्या रंगाच्या अनेक छटा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग हे आनंदलेलं तुमचं मन घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत प्रवेश करा. बघा तुम्हाला किती फ्रेश वाटेल. एका नव्या उमेदीने तुम्ही त्या सगळ्याला सामोरं जा. हा जो काही सगळा सरस्वतीचं पूजन आपण केलं, शब्दांचा उत्सव आपण मांडला, त्या शब्दांची एक प्रार्थना सांगते आणि थांबते. कारण तुमच्या प्रमाणेच मी सुद्धा तुमचे नाच बघायला, संगीताचा आविष्कार बघायला उत्सुकलेली आहे. तर आता हे मुठीत काय घ्यायचंय हे सांगते मी तुम्हाला. हे सर्वस्पर्शी सर्वव्यापी शब्दानं या मनाच्या अंतरी भरून रहा. हे सर्वस्पर्शी सर्वव्यापी शब्दानं या मनाच्या अंतरी भरून रहा. जीवनाने जे दिले या जीवनी होऊनी रसरूपगंधी व्यक्त व्हा. विश्वरूपी प्रकटलेली गूढता अर्थज्योती लावणी उजळीतया. अमृता सम शांती तृप्ती होऊनी या मनीचे त्या मनी फुलवीतन्या. या मनीचे त्या मनी फुलवीतन्या.